श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांत 2025 मध्ये कधी आहे, त्याचबरोबर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे, त्याचबरोबर संक्रांतीचे फळ काय आहे, संक्रांतीत कोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत, या सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची रूढी परंपरांना फार महत्त्व दिल्याचे आपण पाहतो. या परंपरा सुरू झाल्याने आपल्याला देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे आपल्या लक्षात येते. मकर संक्रांतीच्या सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुरहुरी फारच गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते, आणि हा सूर्यदेव तापायला तयारच नसतो. तेव्हा तयार होते तो या मकर संक्रांतीपासून. मकर संक्रांतीचा या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. कधीतरी या सणाला 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला आल्याचे आपण पाहतो, पण काही अपवादात्मक स्थितीत सोडल्यास हा उत्सव नेहमी 14 जानेवारीला येतो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव साजरा केला जातो. तर पहा, मकर संक्रांतीबद्दल एक पौराणिक माहितीनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात आणि त्यामुळे शनिदेव मकर राशीत प्रतीक मानले जातात. आई वडील आणि मुलगा यांच्यात कितीही मतभेद असून द्या, त्यातील सकारात्मक बंध लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्त्व देण्यात आलेले आहे. आणि तसेच महाभारतामध्ये भीष्म, पितामहश्म, धन आणि त्यागासाठी ह्या दिवसाची निवड केली होती. हाच मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवांच्या पूजेचे विधान आहे. तसेच श्री गणेश, भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन या दिवशी केले जाते. मकर संक्रांतीबद्दल अशी एक समजूत आहे की देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते, कधी हत्ती, गाढव, डुक्कर. मात्र त्यामागे खरा अर्थ असा स्पष्ट नाही. आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे या संबंधित अनेक उत्सव सण साजरे केले जातात. शेतकऱ्यांसाठी संक्रांत हा खूप महत्त्वाचा सण आहे, कारण या दिवसामध्ये शेतकरी पिकांसाठी कापणीला सुरुवात करतात. या दिवशी स्त्रिया शेतात व मळ्यामध्ये एकमेकीला वाण देऊन तसे देवाला सुगड, हरभरे, बोरे, तिळगुळ, ऊस अर्पण करून हा सण साजरा करतात. या दिवशी दान केल्याने त्या व्यक्तीला खूप लाभ होतो, म्हणून या दिवशी दानदक्षिणाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने देखील पुण्य प्राप्त होते. तर पहा, 2025 मध्ये संक्रांत ही श्री शके 1946 मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण पक्ष 1 रोजी सकाळी 8:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ आहे मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:45 पर्यंत असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बलवान कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केशरचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्ष्य करत आहे. सर्प जातीची आहे. भ्रूणार्थ माती धारण केलेली आहे. वर नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदायास मुहूर्त 45चा आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. तर पहा, यावर्षी
संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, तसेच ती वयाने कुमारिका आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या लोकांसाठी ही खूप फायदेशीर संक्रांत ठरणार आहे. यावर्षी संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पूर्व काळात द्यावयाचे दान. म्हणजे संक्रांतीच्या काळात आपण कोणत्या वस्तू दान कराव्यात. यामध्ये नवीन वस्त्र, गाईला घास, अन्न, तिलपत्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावेत. त्याचबरोबर संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत. किंक्रांतीला करदिन म्हणून ओळखले जाते. तर ही किंक्रांत बुधवार दिनांक 15 रोजी 2025 रोजी आहे. या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते. त्याचबरोबर पहा, संक्रांतीच्या कालावधीमध्ये या गोष्टी किंवा ही कामे वर्ज्य केली जातात. त्यामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हैशींची धार काढणे व कामाविषयी सेवन ही कामे करू नयेत. तर अशा 2025 मध्ये मकर संक्रांती ही 14 तारखेला असून वरील कामे आपल्याला संक्रांतीच्या या काळात करायची नाही. त्याचबरोबर संक्रांतीमध्ये आपल्याला जे संक्रांतीने वस्त्र परिधान केलेला आहे तो पिवळा रंग आपल्याला चुकूनही परिधान करायचा नाही. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये संक्रांतीचा पुण्यकाळ, त्याचबरोबर संक्रांतीचे फळ, पूर्व काळात द्यावयाचे दान, त्याचबरोबर किंक्रांत या गोष्टी पाहिल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.